ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ITI मधील प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने जॉब बनवण्याकरता लागणारे टूल्स, इक्विपमेंट, त्याचप्रमाणे जॉब कशा प्रकारे तयार करायला हवा या संदर्भातले काही मुद्दे, त्याचप्रमाणे जॉब बनवत असताना वापरण्यात येणाऱ्या सेफ्टी प्रिकॉशन या अनुषंगाने ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही टूल अँड डाय मेकर प्रेस टूल जिग अँड फिक्चरची प्रॅक्टिकलची प्रश्नपत्रिका आहे. त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेले आपल्याला लिस्ट आउट टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड टू मेक द फॉलोइंग जॉब ॲज पर given drawing. Also write the sequence of operation for completion of job. तर जॉब पूर्ण करण्याकरता लागणारे टूल्स, इक्विपमेंट, त्याची कृती, प्रोसिजर अर्थात आणि टूल्स आणि इक्विपमेंट आपल्याला लिहायचे. त्याच्यानंतर खाली 240 मार्काला दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रिपेअर ए बॉटम प्लेट फॉर कंपाऊंड टूल. तर ही बॉटम प्लेट आपल्याला बनवायची आहे. तर ह्या जॉब करता लागणारे टूल्स, इक्विपमेंट आपण कशा प्रकारे लिहायला हवेत हे पाहणार आहोत. तर हे लिहित असताना अशा प्रकारचे उभे आडवे कॉलम आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण प्रॅक्टिकल आखून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, दुसऱ्यामध्ये टूल्स अँड इक्विपमेंट, पुढं साईज, क्वांटिटी आणि त्याच्यामध्ये एकाखाली एक आपल्याला लागणारे त्या जॉब करता लागणारे टूल्स, इक्विपमेंट आपल्याला लिहायचे. त्याच्यामध्ये एक मशीन वाईज 200 mm एक नग लागणारे आपल्याला. त्याच्यानंतर बेंच वाईज 150 mm एक नग. त्याच्यानंतर आपल्याला जॉबवर मार्किंग करण्याकरता, आधार देण्याकरता सरफेस प्लेट 600 बाय 600 एक नग. जॉबला आधार देण्याकरता अँगल प्लेट 150 बाय 150 बाय 200 mm एक नग. त्याच्यानंतर काही मटेरियल कटिंग करण्याकरता हॅक्सॉ फ्रेम विथ ब्लेड 300 mm एक नग. त्याच्यानंतर जॉब बनवत असताना आपल्याला काही मार्किंग करावं लागणार आहे, ड्रिलिंग करावं लागणार आहे. त्या अगोदर डॉट पंच आणि सेंटर पंच लागणार आहे आपल्याला 100 mm 1 इंच. त्याच्यानंतर डॉट पंच बरोबर आपल्याला काही मार्किंग करायचे अँग्युलर, त्याकरता स्क्रायबर 150 mm एक नग. आणि या डॉट पंच, सेंटर पंचसाठी बॉल पेन हॅमर लागणार आहे 0.5 kg एक नग. त्याच्यानंतर जॉब बनवत असताना राईट अँगलमध्ये 90 अंशामध्ये आपल्याला चेकिंग करायचे किंवा मिलिंग करत असताना ट्राय स्क्वेअरच्या सहाय्याने सेटिंग करायचे. त्यावेळेस ट्राय स्क्वेअर लागणार आहे 150 mm एक नग. अँग्युलर मार्किंगसाठी, चेकिंगसाठी वर्नियर बिअल बटर लागणार आहे 300 mm एक नग. त्याच्यानंतर ड्रिलिंगसाठी ड्रिलिंग मशीनवर आपल्याला ड्रिलिंग मशीनच्या कॅपॅसिटीनुसार ड्रिल चक विथ की 12 mm कॅपॅसिटी एक नग. त्याच्यानंतर ड्रिलिंगसाठी अगोदर आपण सेंटर ड्रिलिंग करणार आहे, ते सेंटर ड्रिल DS4 एक नग. त्यानंतर त्याच्या अनुषंगाने आपल्याला सेंटर ड्रिलिंग केल्यानंतर जॉबवर अनुक्रमे ड्रिलिंग करण्याकरता ड्रिलचे वेगवेगळे साईजमध्ये ड्रिल लागणार आहे. त्याच्यामध्ये 6.6, 8 mm, 10 mm, 12 mm, 14 mm, 14.5, 15.5 इच 1 नंबर. आपल्याला ड्रॉइंगनुसार ज्या ठिकाणी जे ड्रिलिंग करायचे त्यासाठी अगोदर पायलट ड्रिल म्हणा किंवा क्रमाने असे ड्रिल आपल्याला मारावे लागणार आहेत. तर त्या ठिकाणी पुढचा टूल्स आपल्याला लागणार, टूल्स इक्विपमेंटमध्ये रिमर आहे 6 mm लागणार आहे, 8 mm लागणार आहे, 15 mm आणि 16 mm 1 इंच. त्याच्यानंतर काउंटर बोरिंग टूल लागणार आहे, त्या बेस प्लेटवर काउंटर करायचे स्क्रूसाठी 11 mm आणि 15 mm 1 इंच लिहिलेले आहे. त्याच्यानंतर जे आपण ड्रीमर किंवा ड्रिल वापरणार आहे ते डायरेक्ट मशीनच्या स्पिंडलमध्ये बसत नाहीत, छोटे असल्यामुळे म्हणा. त्याकरता MT2 आणि MT3ची आपल्याला मशीनच्या साईजनुसार स्लीव लागणार आहे 1. त्यानंतर मशीनिंग करायचं आहे आपल्याला त्या प्लेटला. तर त्याकरता मिलिंग मशीनवर आपल्याला शेल अँड मिल कटर लागणार आहे 75 बाय 50 बाय 27 mm. टूल्स अँड इक्विपमेंटमध्ये आपल्याला जॉब तपासण्याकरता, चेक करण्याकरता वर्नियर कॅलिपर 200 mm एक नग. जॉबवर मार्किंग करण्याकरता वर्नियर हेड गेज 300 mm एक नग.
आउटसाईड मायक्रोमीटर लागणार आहे आपल्याला 0.25 एक नग. आउटसाईड मायक्रोमीटर च्या लांबीनुसार आपल्याला लागणार आहे. दुसरा 100 ते 125 एक नग. तिसरा एक मायक्रोमीटर लागणार आहे आउटसाईड मायक्रोमीटर 125 150 mm एक नग. त्याच्यानंतर हे सर्व जॉब बनवत असताना मशीनिंग करावं लागणार आहे जॉबसाठी. त्याकरता मशीनचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. व्हर्टिकल मिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज एक नग. त्याच्यानंतर हे मार्किंग केल्यानंतर जॉबवर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल आहेत, काउंटर आहेत, पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने लिहायचे. यानंतर हा जॉब करत असताना आपल्याला त्या जॉबमध्ये कोणकोणते स्किल आणि त्याकरता कोणतं मटेरियल आपण वापरणार आहे हे काही लिहिणार आहे आपण. तर प्रामुख्याने हा जॉब बनवत असताना आपल्याला त्याला मिलिंग करावं लागणार आहे, मार्किंग करावं लागणार आहे, सेंटर ड्रिलिंग करायचे. त्या अनुषंगाने होल्डिंग आहे, प्लेन मिलिंग, सरफेस मिलिंग, मार्किंग, पंचिंग, अँग्युलर मार्किंग, चाम्फरिंग, सेंटर ड्रिलिंग, त्याच्यानंतर ड्रिलिंग, रिमिंग, काउंटर ड्रिलिंग, चेकिंग असे काही स्किल त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. त्याच्यानंतर तो जॉब बनवण्याकरता जो फ्लॅट मटेरियल लागणार आहे तो 110 बाय 30 बाय 140 लांबीचा एक नग लागणार आहे. आणि हा जॉब बनवत असताना रॉ मटेरियलमध्ये आपल्याला कूलंट पण आपण वापरणार आहे, त्यामुळे ते कूलंट देखील लिहिलेले आहे. तर ही सर्व अशी माहिती या पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काय केली हे लिहिलेली आहे. आता आपल्याला ही टूल्स आणि इक्विपमेंट माहिती लिहिली. त्याचबरोबर आता ऑल्सो राईट द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन फॉर कम्प्लिशन ऑफ जॉब. हा जॉब बनवत असताना लागणारे प्रोसिजर म्हणा, कृती म्हणा, त्याच्या अनुषंगाने ही प्रोसिजर माहिती आपल्याला लिहायची आहे. ही प्रोसिजर म्हणजे कशा प्रकारे ते मिलिंग केल्यानंतर, मार्किंग केल्यानंतर ड्रिलिंग करणारे, रिमिंग करणारे आणि हा जॉब बनवत असताना लागणारे सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला लिहायचे आहेत. तर प्रथम आपण प्रोसिजर, हा जॉब बनवत असताना प्रोसिजर कशा प्रकारे असायला हवी, कशा प्रकारे लिहिली जावी या अनुषंगाने काही माहिती पाहणार आहोत. प्रथम दिलेलं मटेरियल व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केलं. जॉब मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये पकडून आपण हे टूल्स आणि इक्विपमेंटमध्ये जे टूल्स लिहिलेले आहेत त्याचा वापर योग्य प्रकारे वापर करून हे जॉब बनवायचा असतो. तर जॉब मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये पकडून शेलेन मिल कटरच्या सहाय्याने जॉबची एक बाजू, जॉबची कोणती एक बाजू मिलिंग करून घेतली. मिलिंग केलेल्या बाजूचा रेफरन्स घेऊन इतर बाजू एकमेकाशी काटकोनात व साईजमध्ये मिलिंग करून बनवल्यानंतर त्याची बर काढली. कारण आपल्याला आता त्याची जाडी बनवायची, बर असेल तर पकडताना अडचण येणार आहे. त्यामुळे एक बाजू बनवून तिच्याशी दुसरी, तिच्याशी तिसरी आणि चौथी अशा एकमेकाशी या चारही बाजू साईजमध्ये ड्रॉइंगप्रमाणे बनवून घेतल्यानंतर जॉबची बर काढून घेतली. त्यानंतर जॉबची जाडी आपल्याला त्या ठिकाणी जाडी दिली 25 mm. ती जाडी बनवून घेतली. मिलिंग मशीनवर व्हाईसमध्ये पकडल्यानंतर पॅरललचा आधार देऊन ही 25 mm जाडी बनवून घेतली. त्यानंतर देखील पुन्हा जॉबची बर काढून घेतली. अशा प्रकारे ही जॉबची लांबी, रुंदी आणि जाडी आपण बनवून झालेली आहे. त्यानंतर जॉबला सरफेस प्लेटवर अँगल प्लेटचा आधार देऊन ड्रॉइंगप्रमाणे मार्किंग केले. हे जे काही ड्रिलिंग, काउंटर ड्रिलिंगसाठी लागणारं जे मार्किंग आहे उभे आडवं, ते मार्किंग ड्रॉइंगप्रमाणे केले. केलेले मार्किंग व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. चांपरच्या ते टोकाला या ठिकाणी चांपर दिलेला आहे. या ठिकाणी त्या चांपरसाठी, मार्किंगसाठी व्हर्नियर बेल बटटर व स्क्रायबरचा वापर करून हे चांपरचे मार्किंग केले. अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याच्या ठिकाणी, आता जे चांपर आहे त्या ठिकाणी आपल्याला अनावश्यक मटेरियल काढायचे, त्या ठिकाणी बेल बटटर व स्क्रायबरचं मार्किंग केल्यानंतर डॉट पंच व हॅमरच्या सहाय्याने, तर ज्या ठिकाणी ड्रिलिंग करायचे जॉबच्या सरफेसवर त्या ठिकाणी आपल्याला सेंटर पंच आणि हॅमरच्या सहाय्याने सेंटर पंचिंग केले. पुन्हा जॉब मिलिंग मशीनच्या व्हाईसमध्ये चॅम्परिंगसाठी व्हर्नियर बेल बटरच्या सहाय्याने 45 अंशामध्ये पकडून जॉबच्या चारही कॉर्नरला बाजूला 3 बाय 45 अंशामध्ये, दोन बाजूला, तर दोन बाजूला 1 बाय 45 अंशामध्ये, म्हणजे 4 बाजूला चांपर आहेत पण 2 बाजूला म्हणजे 4 कॉर्नरला आणि साईडला पण चांपर असल्यामुळे त्यामुळे
ड्रॉइंगप्रमाणे अनुक्रमे 3/45 व 1.5/45 अंशामध्ये हे चांपर काय केले, मिलिंग करून घेतले. त्याच्यानंतर पुन्हा जॉबची बर काढून ड्रिलिंग करण्याकरता जॉब मशीन वाईसमध्ये ड्रिलिंग मशीनवर पकडून पॅरललचा आधार देऊन घट्ट पकडला. जॉबवर हे जे वेगवेगळे ड्रिलिंग आहेत, काउंटर ड्रिलिंग आहे, रिमिंग आहेत, हे ऑपरेशन करण्याकरता अनुक्रमे त्या जॉबवर सेंटर ड्रिलिंग, रिमिंग, काउंटर ड्रिलिंग करून जॉबवर ड्रॉइंगप्रमाणे सर्व ऑपरेशन करून जॉब पूर्ण केला. अशा प्रकारे दिलेला जॉब दिलेल्या वेळेत ड्रॉइंगप्रमाणे पूर्ण केला. अशा प्रकारे ह्या काही बाबी या आपल्याला या प्रोसिजरमध्ये यायला हव्यात. त्याच्यानंतर तो जॉब बनवत असताना काही सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागणार आहेत. त्या अनुषंगाने जॉब बनवत असताना काही सेफ्टी प्रिकॉशन आपण पाहणार आहोत. तर मिलिंग किंवा ड्रिलिंग करताना हा जॉब आहे तो मिलिंग किंवा ड्रिलिंग करताना घट्ट पकडला. मिलिंग व ड्रिलिंग करताना योग्य प्रमाणात स्पीड व फीड देऊन काम केले. मशीनिंग करताना भरपूर कूलंटचा वापर केला. जॉब तयार करते वेळी वेळोवेळी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ट्रायस्क्वेअर, व्हर्नियर बिव्हेल पेट्रोटरचा वापर केला. मिलिंग करताना योग्य RPM ठेवून काम केले. मोठ्या साईजचे ड्रिलिंग करण्यापूर्वी पायलट ड्रिलिंग करून अनुक्रमे मोठ्या साईजचे ड्रिलिंग व काउंटर ड्रिलिंग केले. अशा प्रकारे ह्या काही बाबी सेफ्टी प्रिकॉशनमध्ये यायला हव्यात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या बाबी लिहायला हव्यात. असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला.